सांगितलं PMRY, CMFG योजना आहे, मुद्रा लोन योजना आहे, वेगवेगळ्या महामंडळाच्या योजना आहेत. सरकारनं माणसांना पायघडे अंतरलेत. त्याने सांगितलंय बाळांनो व्यवसाय करा, कारण त्यांना माहित आहे कस्टमर तयार करणारा देश नाही करायचा. इथून पुढे विकणारा, मार्केटिंग करणारा, स्वतःचा माल पोचवणारा देश तयार करायचा आहे. मला असं सांगायचं आहे, जागतिक एन्व्हायरमेंट मध्ये टिकायचं असेल ना तर उद्योगाला पर्याय नाही. उत्तर एकच बाळांनो, उद्योग शिका, व्यवसायाच्या बाराखड्या शिका आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट स्वतःचं माइंडसेट तयार करा. मला बिझनेसच करायचा आहे. काय अडचण असते बिझनेस मध्ये? काय असते अडचण बिझनेस मध्ये? का पोरं करत नाहीत ग्रामीण भागातली? का मराठी माणसं करत नाहीत? त्यांच्या डोक्यात काही माइंड ब्लॉक्स बसलेत आणि त्या माइंड ब्लॉकचं उत्तर असं आहे की त्यांच्या पण बसलेत आणि पालकांच्या पण बसलेत. पहिल्यांदा पालकांच्या डोक्यातलं काढावे लागतील, मग पोरांच्या करतील. माइंड ब्लॉक्स याकडे जाणारी एक व्हेन्स, त्या व्हेन्स मध्ये जर का एखादा कोलेस्ट्रॉल अडकला तर ते चॉकअप होते आणि अर्ध्या तासात मरते माणूस. एका वेळेला दणकन मरतो. पण माणसाच्या डोक्यात जे काही व्हेन्स आहेत ना त्यात जर एखादा माइंड ब्लॉक्स आढळला तर माणूस मरत नाही, आयुष्यभर खंगून खंगून जगतंय. पैसे का मिळत नाहीत, प्रॉफिट का होत नाही, पैसे का मिळत नाहीत. मला एक सांगायचं, डोक्यातले माइंड ब्लॉक्स पहिल्यांदा काढा. काय डोक्यातले माइंड ब्लॉक? बिझनेस करताना पहिला माइंड ब्लॉक्स आहे, बिझनेस करायचा असेल तर पैसा लागतोय, पैशाशिवाय बिझनेस होत नाही. कुणीतरी ठोकून बसवले डोक्यात. मला एक सांगा, चला सरांनी आणि यांनी जेवढी मोठी मोठी नावं घेतली आता बिझनेसमनची, त्या सगळ्या बिझनेसमनची हिस्ट्री काढायची, त्यांचं आत्मचरित्र काढायचं. त्याच्या पहिल्या पानावर तुम्हाला दिसेल हा माणूस एका खेड्यातनं आलेला, अत्यंत गरीब परिस्थितीत असलेला माणूस होता. या माणसानं स्वतःचं एम्पायर खडं केलं. मित्रांनो, व्यवसायासाठी पैशाची किंमत लागत नाही, थोडीशी हिंमत लागते. बास असेल हिंमत तर वेलकम. आणि बिझनेसचा रूल आहे, पैसा स्वतःचा नसतोच. व्यवसायाचा रूल आहे, पैसा दुसऱ्याचा, व्यवसाय तुमचा. व्यवसायाचा रूल आहे. आज तरी तुम्हाला सांगतो, भारत देशाला लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात, कारण या देशाकडे 135 कोटी जनता आहे आपली. किती मोठी स्ट्रेंथ आहे. 1 रुपये जरी विकला ना एका माणसाला तर 135 कोटी होतात आपल्याकडे. आणि काय विकू शकत नाही आपल्या देशात? सांगा चला, एक अशी गोष्ट सांगायची विकू शकत नाही. सांगा. सगळ्या विकतोय साहेब, सगळं. माती विकली आम्ही, पाणी विकलं. आज सुद्धा टाका काऊस डंग 25 रुपीजला एक. आमच्याकडं रामदेव बाबा नावाच्या माणसाने, ज्या माणसाच्या शर्टाला खिसा नाही अशा व्यक्तीनं 8,000 कोटीचा पतंजलीचा उद्योग सुरू केला. सास अंदर लो बाहर छोडो, अंदर लो बाहर छोडो, अंदर लो बाहर छोडो. या देशात गोमूत्र विकलं जातं साहेब. या देशात गणपतीला दुर्वा विकल्या जातात. बाकीच्या देशात बिझनेस करत असता मी म्हटलं असतं, बाळांनो विचार करा, करायसारखं काहीच नाही. रस्ते बांधायचे रस्ते आहेत, गटर बांधायचं गटर आहेत. सण करायचं एकच नाताळ. आपल्याकडं तसं नाही. 15 दिवसानंतर एक सण येतोय. चेक करा, 15 दिवसानंतर एक सण येतोय. अख्खी इकॉनॉमी वरून खालू हलते 15 दिवसात. मगाशी सरांनी उत्तर दिलं विम जल बारचं. सर आणखीन पुढे उत्तर देतो. आज पोरं हेअरस्टाईल करतात. कसली असते माहितीये का? दोन्ही साईडनं केस कट, मध्ये कोबीचा फ्लावरचा गड्डा. या रोपवाटिका संवर्धनासाठी सर जेवढे पैसे एका तालुक्यात, एका राज्यात, आमची अख्खी मला वाटते पाकिस्तानची इकॉनॉमी 2 वेळा खरेदी होईल, एवढे पैसे या रोपवाटिकेत जातात. यांना खूप हसू येतंय. मी रूप संवर्धनावर बोलत नाही. अनेक देशाच्या इकॉनॉमी त्याच्यावर जातील. एक सांगायचंय, हा देशात प्रचंड संधी आहे हो. फक्त एक गोष्ट आहे, विकणारा माणूस पाहिजे. आमचा आजचा विषय कृषी उद्योजकता विकास. पोरांनो, ज्या शेतीला आम्ही नावं ठेवली, ज्या शेतीपासून आम्ही लांब जायलो, आम्हाला वाटतं या देशात शेती करणं म्हणजे वाईट आहे असं वाटलं. तुम्हाला पटणार नाही. या देशातला एक्सपोर्ट करण्याची एकमेव ताकद जर कशात असेल तर ती शेतीत आहे. शेतकऱ्याशिवाय कुणाच्या बापात हिंमत नाही ते विकण्याची. म्हणून माझं मत आहे, वावर आहे तर पावर आहे.
हे वावर जपा पोरांनो. 1,500, 2,000, 10,000, 15,000, 20 साठी दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या दारात कुबेर उभा करू शकतो जर आम्ही शेतीला योग्य ओळखलं तर, शेतीचं महत्व समजावून घेतलं तर. आणि महत्वाची गोष्ट, समाजातली जी डिमांड आहे ती ओळखता आली पाहिजे. अहो विचार करा, आम्ही किती भाज्या खातो आता, किती भाज्या खातो? जास्तीत 10, 15, 20च्या पलीकडे नावं माहित नाहीत असली तर सांगा. आमचा आजा, आमचा पंजा, त्याचा खापर पंजा. एका रिपोर्ट मध्ये परवा एकाने स्टडी केली, आमची ही माणसं 115 वर्ष जगायची. का? त्यानं स्टडी केली की सगळी माणसं 358 प्रकारचे इंग्रेडियंट्स खायची. मी ते वाचल्यानंतर शॉक झालो. मी म्हटलं असं असू शकत नाही. आणि मग मला कळलं काय काय खायची. तुम्ही सुद्धा किंवा बऱ्याच इथं माणसं ज्यांनी लहानपणी साधी चिंच घेतली तर चिंचेचा पाला ओरबाडून खाल्लाय, मग छोट्याशा चिंचा खाल्लेत, मग त्या चिंचा पिकल्यानंतर खायच्या किंवा त्याच्या अगोदर खाल्लेत मीठ लावून, मग पिकल्यानंतर खाल्लेत. चिंचोका भाजलाय, उघळलाय आणि तो खाल्लाय. 358 प्रकारचं खाल्लं साहेब. आमच्या पोटात गेलंय म्हणून रफ अँड टफ माणूस होता, कसंही फेका कधी अडायचं नाही. आता 35 वर्षाच्या पोरग्याला 15 किलो गॅस उचलताना गुडघं दुखतंय, हा प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याच्या पोरानं आता एकच करायचं, 358 रडू दे, किमान 100 इंग्रेडियंट शोधा, औषधी वनस्पतीच्या अनुषंगानं शोधा, बिझनेस माइंडनं व्यवसाय करण्याच्या अनुषंगानं शोधा आणि शेतीला चांगला दर्जा मिळवून द्या. ही खरी अर्थानं काळाची गरज आहे. कारण या जगामध्ये, या देशामध्ये सगळ्यात चांगली जर गोष्ट कुठली असेल ते खाणं. आणि खाण्याच्या इंडस्ट्रीला प्रचंड स्कोप आहे बरं का. आमच्याकडं साधा सुरुवातीला चहा आमचा नव्हता. चहा आमच्याकडे होता. काय होतं आमच्याकडं? घरात पाहुणा आला की आमची आजी शेंगा घ्यायची, शेंगा समोर टाकायची, गुळाचा खडा द्यायची, झाला पाहुणचार. नंतर इंग्रजने आमच्याकडे आणला चहा. आमची अख्खी जनता चहा प्यायला लागली. चहाची इंडस्ट्री फार मोठी, मी सांगायची गरज नाही. चहा बरोबर साधा ब्रेड अगोदर खायची माणसं. चहा बरोबर ब्रेड. तो ब्रेड आला आणि अख्खी बेकरी इंडस्ट्री तयार झाली. त्या ब्रेडचं काय काय केलं आम्ही? पहिला ब्रेड बरोबर चहा बरोबर खाल्ला. नंतर कोणीतरी सांगितलं चहा बरोबर खाणं एक गावंढळ असते. आम्ही तिथनं काढला, त्याला लावला मस्का. ते मस्का पाव इंडस्ट्री तयार झाली. मग कोणती सांगितलं मस्का नको, काय कर, कांदा चीर, स्लाइड चीर, टोमॅटो चीर, काकडी चीर, टाक त्याच्यात, कर सँडविच, दे खायला दे. अख्खी सँडविचच्या गाड्या चालत्या त्याच्यावर. नंतर कोणी सांगितलं ते कच्चा असते, मग काय भाज त्याला, त्याचा टोस्ट कर, ते गार्लिक टोस्ट कर, त्या चॉकलेट टाक. अहो अख्ख्या ब्रेडनं, एका ब्रेडनं किती जणांना कामं दिली बघा. एवढी खाण्याच्या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठं काम आहे. अहो एवढंच कशाला, साधा उसाचा रस विकणारा माणूस बघा ना, किती सुंदर सुंदर मी हे केले त्यानं. सुरुवातीला ऊस उसाचा रस विकायचा. कोणीतरी सांगितलं, कुठनं आलं माहित नाही, कदाचित ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं आले बघा. कोणतरी सांगितलं रस पिऊ नका. ह्याला प्रश्न पडला का? त्या रसात बर्फ असतोय. मग थोडा असू देत ना. तो बर्फ त्या स्वस्त पाहिजे असतोय म्हणून इथले बिझनेसमन शेवा घरातनं बेआणत्या, त्या टाकत्या, ते पिऊ नका. आमचं हे जातंय, ते म्हणते ऊसाचा रस नको का, बर्फ असतोय, किंवा विदाऊट बर्फ दे. मग त्या ऊसवाला शाणं झालं, त्यानं काय केलं, पाटी लावली. साधा ऊसाचा रस मिळेल 10 रुपये, विदाऊट बर्फ 15 रुपये झालं. मग कुणीतरी काय सांगितलं, हे नको, हे रसायन असतंय. मग त्यानं बोर्ड लावला, काय, सेंद्रिय ऊसाचा रस मिळेल 20 रुपये. साधी गोष्ट आहे. बिझनेस करणारा माणूस पाहिजे, काही विकता येतं. पोरांनो एक काम करायचं, अहो 20,000, 15,000, 25,000, 35,000 साठी शहरामध्ये जाण्यापेक्षा ग्रामीण भागातल्या पोरांच्यात प्रचंड ताकद आहे बरं का, प्रचंड टॅलेंट आहे. मग त्यांच्याबद्दल मी बोलायचंच नाहीये सर. गावातली पोरं वरातीला रात्री 9:30 वाजता त्या डीजे समोर नाचायला सुरुवात केली की सकाळी 7 वाजता ते डीजे आडवं झालं तरी नाचत असतात. एवढी प्रचंड एनर्जी आहे सर यांच्यात. फक्त एकच आहे, ती चुकीच्या ठिकाणी चालली आहे. जुन्या काळात प्रश्न होता स्वातंत्र्य सैनिकांना देश कसं मिळवायचं, घर कसं सुधारायचं. आजचा पोरांना प्रश्न आहे 1.5 GB सपवायचा कसा. माझं मत आहे पोरांनो, त्या 1.5 GBतनं, ज्यानं 1.5 GB विकलं त्याचा विचार करा की सुरुवातीला जिओनं दिलं फुकट. आमच्या पोरांना वाटलं वा फुकट आहे, अख्खी गाव फुकट घेतलं त्यानं. बस बगल तिकडं नेट फुकट 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 फुकट. 1 वर्ष फुकट दिलं.
कस्टमर केले 20 कोटी आणि त्याच्यानंतर सांगितलं त्यानं आता 399चा रिचार्ज मारायचा. पोरांनो जरा सिरियसली विचार करा. 20 कोटी देशातले कस्टमर आहेत समजा जिओचे. 20 कोटी गुणिले 399 रुपये. मी तुम्हाला कॅल्क्युलेटरनं आकडे मारा म्हटलं ना, मी लिहून देतो. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये पैसे मावत नाहीत पोरांनो. एवढे पैसे महिन्याला मिळवते ते. हे का सुचत नाही आम्हाला? का नाही कळत? आमच्याकडं प्रचंड सुंदर शेती आहे, आमच्याकडं प्रचंड सुंदर टॅलेंट आहे. आणि महत्वाची गोष्ट, आम्ही ग्रामीण भागात जन्माला आलो. एवढं सगळं असून सुद्धा आम्ही का करत नाही? पोरांनो प्रचंड संधी आहे. दुसऱ्याच्या दारात नोकरी मागणारे होऊ नका रे. दुसऱ्याला नोकरी देण्याची अपेक्षा ठेवा. मला वाटतं तीच माणसं व्यवसाय करू शकतात. व्यवसायाच्या कितीतरी संधी आहेत. सरांनी खूप सुंदर सांगितलं, प्रॉब्लेम शोधा. तुमच्या आजूबाजूचे प्रॉब्लेम शोधा, व्यवसाय होतो. आमच्या देशात एक प्रॉब्लेम आहे, एक प्रॉब्लेम. जगातला किती छोटा प्रॉब्लेम आहे बा, काय एक मच्छर प्रॉब्लेम आहे. काय काय केलं आम्ही? सांगा सुरुवातीपासून काय केलं? सगळं लावलं साहेब आम्ही. काय राहिलं सांगा? ते गोल्ड कॉईल लावला तरी मासं ते गेलं नाही. मग लिक्विड आणलं, ऍक्टिव्ह मोड, प्रो मोड सगळं मोडून बघितलं, ते गेलं नाही. बिस्किट आणली तरी गेलं नाही. शेवटी बॅटा आणल्या आम्ही, ते पण प्रयोग केले तरी गेलं नाही. आता परवा एकट्यानं छान आमच्या MCD मधनं कर्ज घेऊन एक व्यवसाय सुरू केलाय. त्याचा व्यवसाय काय आहे? तो गाईच्या शेणापासून अगरबत्ती आणि धूप तयार करणं, ज्याच्यामुळं अजिबात डास येत नाहीत. आमच्या पंजानं हेच केलं होतं. गाईचं शेणकूट घ्यायचं, घालायचं, धूर करायचं, धुरी केली की डास जायचं. आमच्या देशात साध्या मच्छर घालवण्याची 33,000 कोटीची इंडस्ट्री आहे. गुगल करून बघा. एक मच्छर एक प्रॉब्लेमवर 33,000 कोटी खपतात साहेब. का नाही पैसे मिळत आम्हाला? फक्त एकच आहे, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना कृषी व्यवसायामध्ये उद्योग करताना पिकवायची अक्कल आली पण विकायची आली नाही. आम्ही मार्केट ओरिएंटेड शेती नाही केली. आम्ही मार्केट नाही समजावून घेतलं, मागणी नाही समजावून घेतली. मला सगळ्यांना मनपूर्वक पोरांना विनंती करायची आहे, इथून पुढचा काळ कोरोनानं दाखवून दिलंय आपल्या नोकरीची लायकी काय. कोरोनानं आणि एक याच्या पलीकडे जा सांगतो, जी पोरं IT मध्ये आहेत, इंजिनिअरिंग मध्ये आहेत, त्यांच्यासाठी शक्य झालं तर AI नावाची इथून पुढचं किती मोठी क्रांती आणि संकट असेल. थोडंसं विचार करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPTनं कितीतरी क्रिएटिव्ह, आजच पोटात गोळ्या आलेत माणसांच्या. किती नोकऱ्या राहतील आणि किती जातील हा प्रश्न तयार झालाय. आणि मला एकच सांगायचं आहे, नोकरीच्या जणात विचार करा ना. अहो साध्या ड्रायव्हरची मी नोकरी करणार जरी म्हटलं तरी उद्या कार ऑटोमॅटिक येते, ड्रायव्हरची गरज काय? आता तसं भारतात वेगळंच आहे म्हणा. भारतात काही जरी आलं तरी त्याच्यावर एक माणूस लागतोय. म्हणजे उद्या आमच्याकडे ऑटोमॅटिक गाडी जरी आली तरी ती कशी चालते बघायला आमच्याकडे ड्रायव्हर ठेवतील, ती गोष्ट वेगळी आहे. पण ही गोष्ट खरी आहे मित्रांनो की आमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजीच्या परिणामानं नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. मग असं जर असेल ना तर मला वाटतं आता प्रिपेअर राहिलं पाहिजे, आता स्किल तयार केली पाहिजेत. आणि शेती हा सगळ्यात मोठा बेस आहे. इथं गाव आहे, इथं शेंडूर नावाचं, आमच्या इथंच निपाणीच्या अलीकडं पलीकडं कुठेतरी बघा. तिथं एका पोरानं BSc ॲग्री झाल्यानंतर कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. कोल्हापुरात पण आहे 2-3. पण त्या पोराचं वैशिष्ट्य असं की त्या पोरानं फक्त बांधांवर आणि जे रिकामी पडीक जागा आहेत तिथं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. बापाला सांगितलं शेती तुमचं तुम्ही करायची. आणि जाहिरात कुठं करतं माहितीये का? इथं तिथं नाही बरं का. हे जाहिरात करतो पुणे आणि मुंबईला. ज्यांचा पगार कोटीच्या वर त्यांना जाहिरात, त्यांच्याशिवाय नाही. यानं छान MBA झालेली पोरं निवडलेत, चांगली अशी छान कंपनीचं नाव दिलंय, छान ब्रँडिंग केलंय, कोटीचा वर पगार त्यांनाच. त्याचं पहिलं असते टेन्शन मध्ये यायचं काय? त्यांचं उत्तर काय असेल? कोटीच्या वर असतात ते असतात टेन्शन मध्ये. फॅक्ट आहे. कारण ती अहो विचार करा, प्रचंड कधी ते शारीरिक टेन्शन आहे, मानसिक टेन्शन आहे, हेक्टिक आहे. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई मधले तरी प्रचंड आहे. आणि त्यांना एक सांगितलंय की आमच्याकडे या स्ट्रेस रिलीज सेंटर अशी एक वेगळी कन्सेप्ट आणली आहे. निवांत यायचं, घरातलं बायका मुलं सगळ्यांना घेऊन या, 4 दिवस राहायचं. पोराला वर्गात शिकवतात CBSEच्या प्लगिंग, खुरपायचं कसं ते आणतं येतं. दिस इज अ खुरपा, काय खुरपायचं खुरपा. त्यानं टेलिस्कोप उभा केलाय. टेलिस्कोप पोरांना शिकवलंय. हे शिकायचं नाही, पलीकडे गाईड आहे.
टेलिस्कोपवरनं रात्री आपण बघा ना, पुण्या मुंबईत चांदण्याच दिसत नाही तो चंद हे आणतंय आकाश सगळं दर्शन हे इथं आहे सगळं सॅटेलाइट थ्रू दाखवायचं आणि त्याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याची सिस्टीम आहे. त्यानं स्वतःचं एक स्पेसिफिक मेडिटेशन सेंटर तयार केलंय. त्या मेडिटेशन सेंटरमध्ये स्पिरिच्युअल नावाची गोष्ट ठेवली, अध्यात्म, जी विशेषतः निसर्गात आल्यानंतर फार चांगली कळते. त्यानं पलीकडे पोहण्याची व्यवस्था केली आहे, पलीकडं पतंजली सारखं मसाज सेंटर तयार केलंय, स्ट्रेस रिलीज साठी त्याच्या औषधं मिळतात, छान जेवणाची सोय आहे. पलीकडचं काय असेल ते सांगा, शेतातलं ते बघा, काढून घ्या, तुम्हाला पाहिजे तर आम्ही करून देतो, नाहीतर तुम्ही करून घ्या. काय कन्सेप्टवर पोरं काम करतायत पोरांनो. मला एक सांगायचं आहे, हे जे डोक्यात चाललंय ना, आणि खरं सांगू का, मला माफ करा पण ही गोष्ट खरी आहे, आमच्या तरुण पिढीनं खऱ्या अर्थानं आत्ताच समजून घेतलं पाहिजे की मला काय करायचंय. गावच्या कट्ट्यावर साहेब रात्री 12:30, 1, 2, 3 वाजेपर्यंत पोरं असतात. कुणाला कसं कट्ट्यावर बसवायचं याचं पद्धतशीर नियोजन तिथं चालतंय. मला एक सांगायचं मित्रांनो, कट्टा सोडा, कधीतरी मार्केटमध्ये या, मार्केट समजावून घ्या, व्यवसाय समजावून घ्या. आणि खऱ्या अर्थानं जो बाप आज शेतीमधल्या प्रश्नानं झुंजालाय ना, त्या बापाला प्रचंड कष्ट करण्याची क्षमता आहे हो. पण प्रॉब्लेम असा आहे, हे भेदायचं कसं त्याची अक्कल नाही. आणि ज्याच्याकडे अक्कल आहे ना, त्यानं त्या मोबाईलमध्ये घाण टाकली आहे पबजीवर, विनर चिकन डिनर.